कधी-कधी आपण सोशल मीडिया उघडतो आणि प्रत्येकाचं लाईफ आपल्याला एकदम परफेक्ट असं दिसायला लागतं. काही जण फिरायला गेलेले असतात, काही जण नवीन वस्तू घेतात किंवा नवीन त्यांचा सक्सेस सेलिब्रेट करत असतात. काही जण खूप असं हॅप्पी आहोत असं दाखवत असतात आणि हे सगळं बघितलं ना कुठेतरी आपल्या मनात अशा भावना तयार होतात, की बापरे! सगळेजण किती छान त्यांची लाईफ एन्जॉय करत आहेत, किती छान लाईफ जगत आहेत. मग हे सगळं माझ्यासोबतच का? मी का मागे आहे? किंवा मी हे सगळं असं लाईफ का जगू शकत नाही आहे? तर फर्स्ट मला तुम्हाला हे सांगायचं आहे, की आपलं लाईफ दुसऱ्यांशी कधीही कंपेअर करू नका. प्रत्येकाच्या लाईफमध्ये अप्स अँड डाऊन्स असतातच. जे सोशल मीडिया यूज करतात, तर त्यांच्या लाईफमध्ये काही प्रॉब्लेम नसतात असं नाही. त्यांच्याही लाईफमध्ये खूप सारे प्रॉब्लेम्स असतात, स्ट्रेस असतात, त्यांचेही काही वाईट दिवस असतात. फक्त एवढंच, की ते आपल्यासोबत फक्त चांगले मोमेंट शेअर करतात. त्यामुळे फक्त आपल्याला असं वाटतं, की ते खूप खुश आहेत. पाहायला गेलं तर प्रत्येकाच्या लाईफमध्ये काही ना काही प्रॉब्लेमच असतात आणि कुणीही असं कमी समजू नये स्वतःला. कारण जो तो ज्याच्या त्याच्या स्पीडने पुढे जातच असतो. कधी कुणाला लवकर सक्सेस मिळतं, तर कधी कुणाला उशिरा सक्सेस मिळतं. ह्याचा अर्थ असा नाही आहे ना, की जे दाखवतात लोकं तर तेच खूप हॅप्पी आहेत आणि आपल्या नशिबात तसं लाईफ नाही आहे. त्यामुळे तो रिॲलिटी जी असते, ते रिॲलिटी खूप वेगळी असते आणि सोशल मीडिया जो असतो, तो ह्याच्यामध्ये खूप जमीन आसमानचा फरक असतो. तर तो फरक थोडासा आपण समजून घेतला ना, की त्या आपल्याला हॅप्पी राहायला खूप मदत होते. तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला, ते तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटू नवीन व्हिडिओमध्ये. बाय.